बेडेकर कॉलेज में महाकुंभ का प्रतिबिंब छायाचित्र व पुस्तक प्रदर्शनी। कुंभ मेला विश्व में सबसे बड़ा धार्मिक आयोजन माना जाता है। इस वर्ष कुंभ मेला में 45 करोड़ से ज्यादा लोगों ने संगम में आस्था की डुबकी लगाई। 144 सालों बाद आने वाला योग प्रयागराज संगम में महाकुंभ मेला का आयोजन हुआ। संपूर्ण विश्व सभी सनातनी जाति धर्म के करोड़ों लोगों ने संगम में डुबकी लगाई। उत्तर प्रदेश के प्रयागराज में शुरू महाकुंभ मेला निमित्त पूरे विश्व के लोगों की आस्था का केंद्र बना हुआ है। विश्व में सबसे बड़ा श्रद्धा, भक्ति, आस्था, धार्मिक परंपरा व सांस्कृतिक सभी का अनोखा मिश्रण इस चित्र के माध्यम से सभी ठानेकरों को प्रत्यक्ष अनुभव करने को मिलेगा। सुप्रसिद्ध वैद्यतज्ञ व पर्यावरण कार्यकर्ता डॉक्टर महेश बेडेकर ने प्रयागराज में कुंभ मेला में स्वयं उपस्थिति दी, जहां के कुछ छायाचित्र उन्होंने प्रदर्शनी के माध्यम से लोगों के बीच रखी। ते वाईट वाटतं म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही। म्हणजे मला आणि तेच 5 लाख रुपये सर्टिफाईड म्हणजे आमच्या सगळ्या स्टाफला 7 लाख काहीतरी घेऊन जायचं होतं। त्याला बोलायला की गर्दी त्याच्याकडे बिकॉज यू गेट अ सर्टिफाईड व्यवस्थित त्याचं क्रेडिट कार्डचं I wanted to take her photograph. To ask them. So when I spoke, she started talking to me. Which one then I connected with her. She said, we all are educated, but when we are not like this. So because the society doesn't accept us. They all are, they have, for their children there are schools set up. Because they have come with families, na Navrata pasun they are here. So they are आम्हाला त्याच्यात आलेला आहे ना, तसाच ते जे आहेत ना त्याचा तो खरा नाग असतो। मी नाही बघितला तो नाग आहे तो पण आहे ते जे दुसरे बघितले ना त्यांचा खरा नाग ते होता। मी नव्हता बघितला तिथे, तो मी जेव्हा बघितलं तेव्हा नव्हता, पण त्यांच्याकडे ते नाग वगैरे कुठेतरी काढतात, ते येतो ते तसा ते प्राच्यविद्या आणि जोशी बेडेकर कॉलेज मिळून हा उपक्रम घेतलेला आहे। आपण तुम्ही सगळी माहिती ऐकलीच असेल की डॉक्टर महेश बेडेकर जाऊन त्यांनी जसा कुंभ अनुभवला याची काही क्षणचित्र त्यांनी आपल्या मुलांसाठी अवेलेबल केलेली आहे। आणि ह्याच्यातनं नक्कीच म्हणजे नेमकं तिथे काय झालं याचं एक ज्याला आपण टिप ऑफ द आईसबर्ग म्हणून त्याची थोडीशी कल्पना येते। आणि मानवी आयुष्य किती वेगळं असू शकतं याची मला असं वाटतं याची एक आपल्याला ग्लिम्स ह्या प्रदर्शनामध्ये मिळते। आणि तेवढंच नाही तर यावेळेस त्याची जी मॅनेजमेंट आहे दॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ स्टडी। जेव्हा कित्येक कोटी एका शहरात जमतात तेव्हा अतिशय स्मूथली कशा गोष्टी घडतात याचं सुद्धा नियोजनात सुद्धा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तर या सगळ्याच यांनी आता NEPमध्ये मुलांना OJT आहे, ऑन जॉब ट्रेनिंग, तर ते समजून घेत आहेत प्रत्येक फोटोच्या मागची छोटीशी कथा आणि ते सांगतायत इतरांना। तर दिस इट सेल्फ इज OJT, ऑन जॉब ट्रेनिंग सारखं मुलांचंही होऊन जात आहे आणि एक वेगळ्या जगाची सैर होते। त्यामुळे मला असे उपक्रम नेहमीच खूप महत्त्वाचे वाटतात आणि जोशी बेडेकर महाविद्यालय नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम घेत असतं। एकंदरीत
म्हणजे मी तेच म्हटलं ना की जीवन किती वेगवेगळ्या प्रकारे माणसं जगतात आणि जगू शकतात. शेवटी अध्यात्म तोच आहे. तिथे ना कोणी कोणाचा धर्म, जात, पात हे सगळं विसरून तिथे करोडोच्या संख्येने माणसं एकत्र येतात. दिस इटसेल्फ हाच म्हणजे मला खूप मोठा अध्यात्म वाटतो की आणि जे काही एकमेकांशी कनेक्ट होत आहेत ही मंडळी सगळी जी तिथे गेलेली, जे भेटे भूत ते मानवंत शांत एकच ईश्वर सर्व दूर पसरलाय ही जी आपली धारणा आहे, या धारणेचं एक मूर्त स्वरूप म्हणजे हा कुंभमेळा आहे आणि ते विद्यार्थ्यांना बघायला मिळतंय. हे खूपच दुर्मिळ योग आहे असं म्हणतो. मेळ्यामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो मी. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला डॉक्टर असल्याकारणाने विज्ञानाचा स्टुडंट आहे असं म्हणायला पाहिजे. पण मला उत्सुकता होती. मला माहीत काही नव्हतं या पंथाबद्दल, त्या पद्धतीबद्दलही माहीत नव्हतं. मी प्लॅनिंग करून गेलो होतो, पण तिकडे गेल्यावर मला खूप गोष्टी, इग्नोरन्स म्हणतात तशा खूप गोष्टी मला नवीन तिकडच्या बघायला मिळाल्या. आणि मग मी फोटो काढले आणि मला असं वाटलं की सगळ्यांना जाता येत नाही आहे कुंभमेळ्याला, पण महाविद्यालयातल्या मुलांना याची माहिती व्हावी किंवा अशीसुद्धा समाजामध्ये अशी लोकं आहेत जी आपल्याबरोबर एवढी कनेक्ट होत नाहीत. म्हणजे हे नॉर्मली कुंभमेळ्याच्या नंतर आपण किंवा आपल्याला ते दिसत नाही, ते असतात पण आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही. पण खरं म्हटलं तर इकडे गेलं तर हेच खरे सेलिब्रिटीज होते आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं इज नॉट डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. म्हणजे त्यांच्याशी बोललात तर लक्षात येतं की त्यांचंही एक काहीतरी मत आहे. म्हणून मुलांना, महाविद्यालयातल्या मुलांना काही ह्याच्याबद्दल सगळ्यांना जाता येणार नाही, पण त्यांना याचा एक कुंभमेळ्याला हे 5% आहे तुम्ही बघता येते, याचा एक अनुभव आहे. म्हणून हा एक प्रयत्न आहे. 23 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे आयोजन आहे. आणि मुख्य मी काही पुस्तकंही जमा केली आहेत. म्हणजे साधू आणि कुंभमेळा पुस्तक एक्झिबिशन नाही आहे, अशी एकत्र पुस्तकं बघायला मिळणार नाहीत. म्हणून काही कॉफी टेबल बुक्स आणि काही अशी वाचणारी पुस्तकं ही त्याचं एक छोटं एक्झिबिशन ठेवलेलं आहे. कारण सगळी एकत्र पुस्तकं बघायला मिळत नाही, पण मी ती कलेक्ट केली 1-2-4 महिन्यामध्ये. त्याचं एक्झिबिशनही आहे.